कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारनं अधिसूचना जारी केलेली आहे। बांगलादेशमध्ये 50,000 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्याचं ठरवलेलं आहे। केंद्र सरकारनं अंशतः कांदा निर्यात बंदी उठवली आहे। यावेळेसची एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल, कारण बांगलादेशमध्ये 50,000 मेट्रिक टन कांदा निर्यात आता सरकार करणार आहे। त्यामुळे अंशतः कांद्याची निर्यात बंदी जी होती ती उठवली गेली असं म्हणता येईल। योगेश खरे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। योगेश, अंशतः कांदा निर्यात बंदी उठवली असं म्हणता येईल? खरे गेल्या 15 दिवसापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी कांदा निर्यात बंदी उठवण्याचे आदेश दिले होते, मात्र अधिसूचना जारी झाली नव्हती। पणन विभागानं कुठलीही निर्यात बंदी उठवण्यात आलेली नाही असं स्पष्ट केलं होतं। या गोंधळाला उत्तर म्हणून आज केंद्र सरकारनं अधिसूचना जारी केलेली आहे। त्यामध्ये पूर्णपणे निर्यात बंदी न उठवता त्यांनी फक्त बांगलादेशसाठी निर्यात सुरू केली आहे। बांगलादेश हा सर्वात मोठा कांद्याचा आयातदार देश आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सर्वाधिक जास्त कांदा हा लागत असतो। हा कांदा पाठवण्यात यावा, नाशिक जिल्ह्यातून याला मुभा देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे अंशतः निर्यात बंदी सूट मिळाल्यामुळे कांद्याचे दर येत्या सोमवारी वाढण्याची शक्यता आहे। बिलकुल, धन्यवाद योगेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर बांगलादेशमध्ये 50,000 मेट्रिक टन कांदा आता निर्यात होणार आहे आणि त्यामुळे अंशतः ही कांद्यावरची निर्यात बंदी उठवली गेली असं म्हणता येईल। नाशिकमधून हा कांदा निर्यात होणार आहे।